उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेऊन जाणाऱ्या विमानाला बारामतीत अपघात झाला आणि अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। पण अजित पवारांसोबत आणखी 4 जणांनी या जगाचा निरोप घेतला। त्यातलं एक नाव पिंकी माळी। फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा या अपघातात मृत्यू झाला। पिंकी माळी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुंबईतल्या राहत्या घरी आणण्यात आलं, तेव्हा कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला। मुंबईतलं कळवा हे पिंकी माळी यांचं सासरचं घर, तर वरळी हे पिंकी माळी यांचं माहेरचं घर। या दोन्ही ठिकाणी माळी यांना अंतिम निरोप दिला जातोय। कोण आहेत पिंकी माळी? पार्थिव आणल्यानंतर कुटुंबियांची स्थिती काय झाली? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। विमान अपघातात मृत्यू ओढावलेल्या पिंकी माळी या अवघ्या 29 वर्षांच्या होत्या। पिंकी माळी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीहून मुंबईत आणण्यात आलं। मुंबईतल्या माळी यांच्या सासरी म्हणजे कळवा इथं इमारतीतल्या रहिवाशांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती। पिंकी माळी यांचे पती यावेळी गळ्यात पडून हमसून रडत होते, तेव्हा त्यांना सावरणंही कठीण झाल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। पिंकी माळी हिचं अवघ्या 2.5 ते 3 वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं। तिच्या आवडीनिवडीनुसार तिचे पती ओम कळवा इथल्या राहत्या घरी फर्निचरचं काम करत होते। तिच्या आवडत्या रंगांपासून घराची सजावट सुरू असल्याचं पती ओम सांगतात। सोसायटीतल्या प्रत्येक सण उत्सवामध्ये हे जोडपं सक्रिय सहभाग घ्यायचं असं रहिवासी सांगतात। नुकताच पिंकी यांचा वाढदिवस संपूर्ण सोसायटी सोबत कुटुंबियांनी साजरा केल्याची आठवण सांगताना रहिवासी भावुक झाले। पिंकी यांची दोन्ही कुटुंब सोसायटीतल्या सर्वांसोबत अतिशय आपुलकीनं मिळून मिसळून राहायची असं रहिवासी सांगतात। पण पिंकी यांच्या जाण्यानं परिसरात आता हळहळ व्यक्त होतीये। पिंकी माळी यांचं पूर्ण नाव कर्तू शिवकुमार माळी आहे। पिंकी माळी या मुंबईतल्या वरळी इथल्या BDD चाळ क्रमांक 29 मध्ये राहायच्या। गेल्या वर्षभरापासून पिंकी VSR कंपनीमध्ये काम करत होत्या, तर यापूर्वी त्या सांताक्रूज इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये कार्यरत होत्या। खरं तर पिंकी यांच्या एअर होस्टेस होण्यामागेही एक कहाणी आहे। तिच्या वडिलांनी सांगितल्यानुसार 12वी झाल्यावर पिंकी यांच्याकडे 2 कामं आली, एक म्हणजे मॉडेलिंगचं आणि दुसरं म्हणजे एअर होस्टेसचं। पण मी सांगितलं म्हणून एअर होस्टेसचं काम तिनं निवडलं, असं आता वडील सांगतात। वडिलांच्या स्वप्नासाठी पिंकी माळी एअर होस्टेस झाल्याचं सांगताना वडील भावुक झाले। सर्वांच्या इच्छेखातर पिंकी यांनी एअर होस्टेस बनण्याचा मार्ग निवडला, पण हा मार्ग त्यांना मृत्यूच्या दारात घेऊन गेला। नेहमी टापटीप तयार होऊन बाहेर पडणारी पिंकी आज मात्र पांढऱ्या रंगाच्या कापडात घरी आलीये, हे पाहून उपस्थितांना अश्रू आवरणं कठीण झालं होतं। पिंकी यांच्या पार्थिवावर लाल रंगाची साडी पांघरून त्यांना अंतिम निरोप दिला गेला। जिवंतपणी पत्नीच्या आवडीनिवडी पूर्ण करणारे तिचे पती पिंकी यांच्या पार्थिवावर हार घालताना त्यांचे हात थरथरत होते। नेहमी दौऱ्यावर जाणारी पत्नी पुन्हा घरी येईपर्यंत वाट पाहणारा तिचा पती आता कुणाची वाट पाहू हा सवाल करताना हतबल झालाय, रडतोय, आक्रोश करतोय। पिंकी माळी यांच्या जाण्यानं असा प्रसंग कुणावर ओढावणं हे दुर्दैव आहे, इतकंच म्हणणं तुमच्या आमच्या हातात आहे। पिंकी माळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली।